निवडणूक नाही, प्रचार नाही, कोणतीही रॅली नाही आणि पक्षाचा कोणताही झेंडा घेऊन रस्त्यावर उतरणारा एकही कार्यकर्ता नाही. तरीही अवघ्या 72 तासामध्ये 1 लाखाहून अधिक लोकांनी अधिकृतपणे या पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलंय. देशाच्या राजकारणात सध्या एक अशा नावाची चर्चा सुरू झाली आहे की ज्या नावानं सोशल मीडियावर फार धुरळा उडवलाय. ते नाव आहे कॉकरोच जनता पार्टी. सध्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत याच पक्षाची आणि याच पक्षाच्या अजब नियमांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अगदी विरोधी पक्षातले बडे नेतेही या पक्षात जाण्यासाठी ऑनलाईन रांगा लावून उभे आहेत. मग हा नेमका विषय काय आहे? कोणतीही निवडणूक न लढवता थेट सिस्टीमच्या नाकात दम करणाऱ्या या कॉकरोच जनता पार्टीचा नेमका अजेंडा काय आहे? या पक्षाची अजब विचारधारा नक्की काय आहे आणि या पक्षामागे नेमकं कोण आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या झुरळांच्या पक्षाची सुरुवात नेमकी कुठून आणि का झाली? हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर गोष्ट आहे 25 मेची. सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश असणारे सूर्यकांत हे एका खंडपीठासमोर एक प्रकरणाची सुनावणी सुरू होती. एक वकील वारंवार कोर्टामध्ये याचिका दाखल करत होते की मला सिनियर ॲडव्होकेटचा दर्जा द्या, कारण हा दर्जा मिळाला तर सामान्य वकिलांपेक्षा जास्त मानमत्रप मिळत असते, सुविधा मिळतात. पण वारंवार तीच मागणी केल्यामुळे त्या दिवशी कोर्टात सरन्यायाधीशांचा पारा चांगला चढला. ते थेट वकिलांवर डापरले आणि म्हणाले की सिनियर ॲडव्होकेटचा दर्जा मिळवायला अख्खं जग पात्र ठरेल, पण तुम्ही नाही. अगदी दिल्ली हायकोर्टानं जर तुम्हाला दर्जा दिला तर मी तो काढून घेईन. सरन्यायाधीशांचा आरोप असा होता की हे वकील या पदासाठी कोर्टावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. चिडलेल्या सरन्यायाधीशांनी पुढे बोलताना परजीवी या शब्दाचा वापर केला आणि ते म्हणाले की समाजात आधीच असे काही परजीवी आहेत जे सिस्टीमवर हल्ले करत असतात. तुम्हालाही त्यांच्यात सामील व्हायचं आहे का? पण हा वाद इथंच संपला नाही. खरा बॉम्ब पुढे फुटला. सरन्यायाधीश पुढे असंही बोलून गेले की आजकालचे काही तरुण हे हुबेहूब झुरळांसारखे वागत आहेत, कॉकरोच सारखे वागत आहेत, ज्यांना ना कुठे नोकरी मिळते ना कुठल्या व्यवसायात त्यांचं स्थान असतं. मग हे तरुण काय करतात तर सोशल मीडियाचा आसरा घेतात. कुणी आरटीआयचा कार्यकर्ता बनतं तर कुणी इतर प्रकारचे कार्यकर्ते बनतात आणि मग सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकावर फक्त चिखलफेक करायचं काम करतात. सरन्यायाधीशांनी कोर्टात तरुणांची तुलना थेट झुरळांशी म्हणजे कॉकरोच सोबत केली आणि सोशल मीडियाच्या जगतात या एका नव्या आंदोलनाचा जन्म झाला. कोर्टातली ही टिप्पणी सोशल मीडियावर वनव्यासारखी पसरली आणि काही तरुणांनी थेट ट्विटरवर आणि कॉकरोच जनता पार्टी म्हणजे सीजेपी या नावाचं एक पेज सुरू करून दिलं. त्याच्या बायोमध्ये लिहिलं अ पॉलिटिकल फ्रंट ऑफ द युथ बाय द युथ फॉर द युथ, म्हणजे तरुणांनी तरुणांसाठी आणि तरुणांनीच उभी केलेली राजकीय आघाडी. याला पहिल्या 24 तासातच या पेजला 15,000हून अधिक लोकांनी फॉलो केला. पण खरा चमत्कार घडला तो इंस्टाग्रामवर या पक्षाच्या पेजनं अवघ्या 4 दिवसामध्ये 50 लाखाहून अधिकचा फॉलोअरचा टप्पा पार केला. 40 लाखाच्या पुढे हे पेज 3 दिवसानंतरच होतं, जो आकडा गाठायला बड्या नेत्यांना वर्षानुवर्ष घासावं लागतं. तो आकडा या कॉकरोच पक्षानं फक्त 4 दिवसात पार केला. हा सबंध राडा पाहून आणि सोशल मीडियावर तीव्र ट्रोलिंग नंतर अखेर खुद्द सरन्यायाधीशांनीच यावर जाहीरपणे स्पष्टीकरण दिलं आणि ते म्हणाले की माझ्या वक्तव्याचा सोशल मीडियावर चुकीचा अर्थ काढला गेला. देशातल्या प्रामाणिक बेरोजगार तरुणांचा अपमान करण्याचा माझा कसलाही हेतू नव्हता. माझं हे वक्तव्य अशा लोकांसाठी होतं जे बनावट बोगस डिग्र्या घेऊन कायदा आणि मीडिया सारख्या पवित्र क्षेत्राचा गैरवापर करतात. सरन्यायाधीशांनी यावर सारवा केली खरी, तरी देखील तोपर्यंत ही गाडी खूप मोठी पुढे गेली होती. कारण भारतातच नाही तर थेट परदेशाच्या मीडियाने देखील या कॉकरोच जनता पार्टीची दखल घ्यायला सुरुवात केली होती. या पक्षाचा नक्की अजेंडा काय आहे? तर या पक्षाने स्वतःला बेरोजगार आणि आळशी तरुणांचा अधिकृत आवाज असून घोषित केलंय. त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर त्यांनी असं लिहिलंय की हा अशा लोकांचा पक्ष आहे की ज्यांना देशामध्ये प्रस्थापित व्यवस्थेनं सिस्टीमनं पूर्णपणे वाऱ्यावर सोडलंय, ज्यांचा या सिस्टीमचा विसर पडलाय. पण जर ही झुरळ पार्टीमध्ये सामील व्हायचं असेल तर त्यांनी यासाठी 4 अटी ठेवल्यात. पहिली अट म्हणजे तुम्ही बेरोजगार असले पाहिजेत. दुसरी अट म्हणजे अंगात प्रचंड आळशीपणा ठासून भरलेला असला पाहिजे. तिसरी अट म्हणजे रोज 24 तासांपैकी किमान 11 तास तरी तुमची मान मोबाईलमध्ये आणि तुम्ही इंटरनेटवर ऑनलाईन असायला पाहिजेत. आणि चौथी अट म्हणजे समाजातल्या चुकीच्या गोष्टीवर तुम्हाला तुमचा राग अगदी अचूक पद्धतीने व्यक्त करता आला पाहिजे. विशेष म्हणजे इथं जात पात धर्म किंवा लिंगाचा कोणताही अडथळा नाही. एक साधा गुगलचा फॉर्म भरून अवघ्या 3 दिवसात 1 लाख
लाखापेक्षा जास्त लोकांनी या पक्षाचं सदस्यत्व घेतलंय. अगदी तृणमूल काँग्रेसच्या खासदार असणाऱ्या मोहित राय आणि माजी क्रिकेटपटू असणारे कीर्ती आझाद यांनीही या पक्षात जाण्याची इच्छा व्यक्त बोलून दाखवली आहे. यावरून या पक्षाची क्रेजचा अंदाज लावू शकतो आपण. आता वळूयात की यांच्या जाहीरनाम्यामध्ये काय. तर कॉंग्रेस जनता पार्टी यांच्या जाहीरनामा जो प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये त्यांनी दिल्लीतल्या बड्या नेत्यांनाही घाम फुटला असेल अशा स्वरूपाच्या त्यामध्ये सांगितलं आहे. यात त्यांनी सांगितलं की 5 प्रमुख आश्वासनं त्यांनी यामध्ये दिली आहेत. पहिले आश्वासन असं आहे की सीजेपी सत्तेत आली तर कोणत्याही सरन्यायाधीशाला निवृत्तीनंतर राज्यसभेची खासदारकी दिली जाणार नाही. दुसरं आश्वासन म्हणजे जर एखाद्या वैध मतदाराचं नाव यादीतून गायब झालं तर थेट मुख्य निवडणूक आयुक्तांनाच यूपीए कायद्याअंतर्गत जेलमध्ये टाकणार. मतदानाचा अधिकार हिरावणं हा देशाविरुद्ध गुन्हा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तिसरं आश्वासन असं आहे की महिलांना संसदेत आणि मंत्रिमंडळामध्ये थेट 50% आरक्षण देणार, पण त्यासाठी खासदारांची संख्या वाढून देशावर बोजा टाकणार नाही. चौथं आश्वासन असं आहे की ते म्हणजे मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या मालकीचे जे न्यूज चॅनल्स आहेत त्यांचे परवाने रद्द करणार आणि दिवसभर आरडाओरड करणाऱ्या अँकर्सच्या बँक खात्याची थेट चौकशी करणार. आणि 5वं आश्वासन म्हणजे पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना पुढची 20 वर्ष कोणतीही निवडणूक लढण्यास आणि सरकारी पदावर राहण्यास पूर्णपणे बंदी घालणार. आता तुम्ही विचार करत असाल की एवढं डोकं चालवणारा या पाठीमागचा या पक्षाचा मास्टर माइंड नक्की कोण आहे. तर हा पक्ष सुरू केलाय अभिजित दिपके नावाच्या एका तरुणानं. अभिजित सध्या अमेरिकेतल्या बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये आपलं उच्च शिक्षण पूर्ण करतोय. यापूर्वी तो आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीम मध्ये देखील कार्यरत होता. अभिजितनं आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलंय की भारतासारख्या लोकशाही देशात संविधानाने रक्षक असणारे सरन्यायाधीशच जर तरुणांचा अपमान करून त्यांना झुरळ म्हणणार असतील तर आम्ही ती ओळख आनंदाने स्वीकारतो. आम्ही इथे कोणत्याही पीएम केअर्स फंड गोळा करणार नाही किंवा टॅक्स पेअरच्या पैशावर परदेशामध्ये मजा मारायला जाणार नाही. आम्ही सिस्टीमला जाब विचारण्यासाठी आलो आहोत. आमची विचारसरणी ही गांधी, आंबेडकर आणि नेहरू यांच्यावर चालणारी आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आजच्या तरुणांना या प्रस्थापित व्यवस्थेवर विश्वास उडत चाललाय कारण सिस्टीम त्यांचं ऐकूनच घेत नाही. अशा दुर्लक्षित तरुणांचा आक्रोश म्हणजे कॉंग्रेस जनता पार्टी आहे. एका वक्तव्याच्या उत्तर म्हणून सुरू झालेली ही सोशल मीडियावरील मोहीम आता देशभरातील एक मोठी चळवळ बनते. पण तुम्हाला काय वाटतं सरन्यायाधीशांच्या या विधानांवर, तरुणांनी दिलेल्या या उत्तरावर तुमचं मत काय? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.